आपण निघालेलो आहे दुसऱ्या राज्यामध्ये जिथं जिथं प्रत्येकाला जायची इच्छा असते. रस्ता चुकलेलो आहे आपण आणि आपली गाडी अडकलेली. हाच तो शूटर होता जो लेडीजमध्ये घुसून बसलेला होता. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण निघालेलो आहे दुसऱ्या राज्यामध्ये जिथं जिथं प्रत्येकाला जायची इच्छा असते. कमीत कमी प्रत्येकाच्या जेवणीमध्ये त्याला जायची इच्छा असते. तर आज आपण अशा ठिकाणी निघालेलो आहे. अर्थातच आपली ट्रिप आपली निघालेली आहे गोव्याला. तर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे काय धमाल काय धमाल मस्ती होते, काय मजा येते, त्याबरोबर काय प्रसंग घडतं सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे. व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. आणि हा जर सबस्क्राईब केला असेल तर आता सबस्क्राईब करून टाका. भेटूया पुढे. उचलला पाय निघाली संघटना आता निघालेली गोव्याला. या संघटनेमध्ये आता नवीन आपला मित्र ऍड झाला शुभमला पण लवकर शेअर देऊन टाकूया. तर आता मित्रांनो आपण आता बसमध्ये फायनल एंटर केलेलं आहे. तुम्हाला ती बसचं सराउंडिंग दाखवतो. फुल राडा चालू आहे. माग आपली पूर्ण तळेगाव टीम आहे. फुल राडा चालू. माग तळेगाव टीम चालू पुढे आपले ओंकार शेठ, अक्षय शेठ, इकडं निलंकन शेठ. आता आपली थोड्याच वेळेमध्ये बस निघणार आहे. थोडा उशिरा झाला आपल्याला, पण ठीक आहे, काय नाही. प्रत्येक टूरमध्ये आपला उशीर होतो आणि हा ब्लॉग आपला एकदम स्पेशल होणार आहे, फुल राडा होणार आहे. गोव्याला आपण निघालेलो आहे. निलंकन तुला काय वाटतं? मी पहिल्यांदा गोव्याला चाललोय, फर्स्ट टाइम मी गोव्याला चाललो आणि फुल एक्साइटमेंट. तुम्हाला काय वाटतं गोव्याबद्दल? हे बघा, गोव्यात काढलेत मी 4 वर्ष. आता चाललोय गोव्यात फक्त एन्जॉय करायला. पण टार्गेट खूप चांगलं आहे, तुम्हाला मी सांगणार. पण इथं जर माहोल आहे, मी टार्गेट ठेवलंय, त्याच्यात जर मी जाऊन आलो तर गड काय जिंकला. तिथं गेल्यावर ओंकार शेठ दोन खंड पिणार आहे आणि फक्त कोल्ड्रिंक पिणार आहे. पण ओंकार 2 खंड पिल्याशिवाय तिथे येणारच नाही. त्यामुळे ऑल द बेस्ट ओंकारला. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे गणकवली या गावामध्ये. जवळजवळ आपण रात्री 11 साडे 11 वाजता निघालो होतो. 7-8 तास प्रवास करून गणकवलीमध्ये पोहोचलेलो आहे. जरा थोडासा एक अर्धा पाऊण तास ब्रेक होतो आपण चहा नाश्ता वगैरे फ्रेश होण्यासाठी. इथं एक हॉटेल आहे, त्या हॉटेलला आपण थांबलेलो आहे. आणि इथनं जवळजवळ आपलं जे लोकेशन आहे गोवा, ते थोडं अजून तरी कमीत कमी 2 ते 3 तास आरामशीर लागतील. तर ठीक आहे, आता नाश्ता वगैरे करणार आहे आम्ही, त्यापुढे निघणार आहे. आणि आता कसं पूर्ण उजेडलेलं आहे, आता खरी धमाल मस्ती होणार आहे. मान्य आहे की हॉटेलमध्ये वॉशरूम वगैरे कमी आहे, पण आमचा जो मित्र निलंकन तो निलंकन बघा कुठं घुसला. तो जाऊ दे, तुझा महिलांमध्ये घुसला. तो महिलांमध्ये घुसला निलंकन. हे निलंकन हे बाहेर. आणि त्याचा राखणदार हाच तो शूटर होता जो लेडीजमध्ये घुसून बसलेला होता. याला थोडी लाज वाटायला पाहिजे. इथं पण दुसऱ्यांचं सीट खाल्लं. तर आता आपला नाश्ता वगैरे चालू झाला मस्तपैकी. नाश्त्यामध्ये उपमा, पोहे, शेवभाजी, व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे. नाश्ता वगैरे एकदम व्यवस्थित करायला आहे. खाली रेस्टॉरंटच्या खाली सोय केली त्यांनी नाश्त्याची. तर आता आपल्याला गोवा फक्त 50 ते 60 किलोमीटर राहिलेला आहे आणि आपलं जे लोकेशन आहे ते 30 किलोमीटर बाकी आहे. इथनं आता हा जो आहे तो मुंबई गोवा हायवेने आपण चाललेलो आहे. आणि इथनं जी पणजी फक्त 70 किलोमीटर राहते. आता पुढंच आपल्याला चेकपोस्ट येईल तिकडे. चेकपोस्टला टाइम आहे अजून. हां, चेकपोस्टला टाइम आहे. सावंतवाडी फाटा पण नाही आला आणि बांधा पण नाही आला. बांधा क्रॉस झालो आपण की आपल्याला चेकपोस्ट येईल. हा ओंकार काही दिवस पहिले होता. काही दिवस म्हणजे 4 वर्ष मी इथेच होतो कॉलेजला. त्यामुळे इथलं बरंचसं माहिती आहे आम्हाला. 4 दिवसापैकी बाहेरचे दिवस बाहेर होता. हो, तेवढं आहे. इथले खूप या स्पॉट वगैरे सर्व माहिती आहे आम्हाला. तसं मी येता यांना दाखवणार होतो. 2-4 दाखवले, पण अजून दाखवले असते पण ते मागे निघून गेले. आता पोहोचूया आपण, बघू. आता आहे अजून टाइम सावंतवाडी फाटाला यायला पण 4 वर्षापैकी 2 वर्ष गोव्यात राहिले. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे महाराष्ट्र आणि गोव्याच्या बाउंड्रीवर. इथं आपल्याला पुढं चेकपोस्ट दिसतंय. इकडं जो पुढं रोड जातो तो सरळ गोव्याला जातो आणि तिकडून जाणारा जो रोड आहे तो महाराष्ट्रात येतो. इथं तुम्हाला पुढं चेकपोस्ट दिसेल. जागोजागी पोलीस वगैरे उभे आहेत. त्यामुळे जर गोव्याला वगैरे किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर आपल्या सर्व गाडीचे कागदपत्र वगैरे सोबत ठेवता, जेणेकरून आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. नाहीतर मग एकदा पोलिसांनी जर थांबवलं तर मग खूप ताण देतं. आणि आता फायनली आपण आता महाराष्ट्र सोडलेला आहे. भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्र सोडलेला आहे आपण. तर आता आपली रस्ता चुकलेलो आहे आपण आणि आपली गाडी अडकलेली. 1 तास झाली याड्यासारखे भटकत होता आम्ही इकडं. सांगत होतो तरी मी यांना सांगत होतो इथून राईट मारू नका, यांची मस्ती अंगात. बोलतो ही शॉर्टकट आहे म्हणून इथून टाकली गाडी. आता इथून पुढून जाऊन आम्ही गाड्या दोन्ही वळून आलेला आहे. आता परत इथनं जाऊन आपल्याला परत तिकडून महाराष्ट्र गावात नाही तर आपण पेरणे गावातून आलतो. पुढून रस्ता आहे पण पुढून रस्ता खूप बारीक जातो.
सकाळी आम्हाला 8-9 वाजेपर्यंत पोहोचत होतो, पण भरपूर उशीर झालेला आता. आता 12 वाजले. आता सर्व गाड्या निघाल्या आहे. आता परत रिटर्न फिरून हायवेला लागून त्या मारसा गावातून जाणार आहे. तर मित्रांनो फायनली आपण आता पोहोचलेलो आहे रिवा बीच रिसॉर्टला. तब्बल 12 तासाचा प्रवास करून आता आपण रिवा रिसॉर्टला पोहोचलेलो आहे. आणि तिथं आपली चेकिंग वगैरे चालू आहे सगळीकडं. तिकडं आपलं लगेजला वगैरे लावतात आहे. इकडं यांचे लगेज वगैरे लावून झालेत. आणि समोरचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो, एकदम सॉलिड व्ह्यू आहे. तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवणार, पूर्ण रिसॉर्ट वगैरे फिरवणार. जस्ट आलो आहे आता, थोडंसं आराम वगैरे करून तयार होऊन पुन्हा आपली संध्याकाळी पार्टी वगैरे जाणार आहोत. तर व्हिडिओ सोबत राहा, नक्की तुम्हाला पण एन्जॉय होणार. तर मित्रांनो आता आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. एक रोलर कोस्टर बनवायचं आहे आपल्याला, आणि रोलर कोस्टरमधनं पूर्ण बॉल एक साईड घ्यायला पाहिजे. त्याच प्रत्येकी 1, 2, 3, 4 अशा 5 टेप काढलेला आहे. आणि आपल्या टीमचं नाव आहे फिनिक्स, आणि आपल्या टीमचं ब्रीद वाक्य आहे नाच करते घ्यावं लागते. बघू आता कोण जिंकतं तुम्हाला दाखवतो. तर आता इथं आपल्या रोलर कोस्टरची ॲक्टिव्हिटी चालू होती. त्यात आपला म्हणजे आपला नंबर झालेला आहे. 1 नंबर तिकडे होता, 1 नंबरची टीम डिस्क्वालिफाय झाली. त्याच्यानंतर आपण होतो, आपली जी लाईन आहे ती आपली जी लाईन आहे तिथपर्यंत आलेली होती. तिथपर्यंत आपली लाईन आलेली होती. आणि ह्या टीमच्या आता ही टीम झालेली आहे. आता ही एक टीम बाकी आहे आणि अजून 2 टीम बाकी आहे. त्याच्यानंतर बघू तिथनं वर बॉल टाकला का ज्याचा जास्तीत जास्त खाली येईल तो विनर असतो. सध्या तरी लिडिंगला आमची टीम आहे. आपल्या टीमचं नाव आहे फिनिक्स, आणि आपल्या टीमचं ब्रीद वाक्य आहे नाद करते काय या आवाज लागत आहे. बॉल शिरत राहिला आता. श्रेया हे तो गेम हो गया साला. आम्ही पुढे आम्हाला ही टीम सगळ्यात पहिले हरली. ही टीम सगळ्यात आगे हरलेली. सध्या टीम फिनिक्स आपली सध्या लीडवर आहे. आणि असं वाटतं की टीम फिनिक्स आपली कप घेऊन जाणार आहे आता. हे जे राहुल सर आहे आपल्या टीम फिनिक्सचे कॅप्टन आहे. हमारे राहुल सर जीतने वाले फायनली आपली टीम जिंकलेली आहे. आणि या शाने बघा कसं गेलं हे स्ट्रक्चर त्यांचं रोलर कोस्टर तयार केलं, पण त्या झाडाच्या मध्ये अडकून बाहुबली 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 बाहुबली. तर आताच आपला गेम झालेला आहे खेळून, आणि आता आपण जेवायला चाललेलो आहे. गेममध्ये आपली टीम फिनिक्स जिंकलेली आहे, आणि आता आपण चाललो आहे जेवायला. तुम्ही बघू शकता की जेवायला त्यांनी एकदम व्यवस्थित त्यांनी हे केलेलं आहे. तर आता आपण पूर्णपैकी आपली लंचची थाळी घेतलेली आहे, आणि लंचमध्ये जवळ त्यांनी मला दाखवतो नूडल्स वगैरे, नॉन व्हेज पण घेतलेलं आहे. इकडं स्वीट आहे, डेझर्ट आहे, आणि म्हणजे लंच एकदम छान केला. काय वाटतं तुला लंच कसा आहे? एकदम क्लास, खूप मस्त आहे, आवडलं आपल्याला. क्वालिटी म्हणजे जेवणाची वगैरे व्यवस्था एकदम चांगली केलेली आहे. सगळ्या प्रकारचे पदार्थ त्यांनी ठेवलेले आहे, आणि बसायला डायनिंग वगैरे पण एकदम छान केलेली आहे, प्रशस्त आहे, मोकळी. तर चला आता मस्तपैकी जेवणाला आणून घ्या. भेटतो तुम्हाला पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये. मित्रांनो आता आपण लंच करून निघालेलो आहे, आणि आल्याला आपण काही चेक इन नव्हतं केलं, रूम्स मिळाल्या नव्हत्या. तर आता आपल्याला चेक इन आपण केलं, रूम्स मिळाला, आणि एक आपल्याला रिसॉर्टकडून एक छोटंसं छान गिफ्ट मिळालं आहे. थँक्यू रिवा रिसॉर्ट दिल्याबद्दल. आणि आता आपण फायनली आपल्या रूममध्ये जाणार आहे. मग मी रूममध्ये गेलं तर रूम दाखवतो कशा पद्धतीनं रूम वगैरे. तर मित्रांनो आता आपण पूर्णपणे रूममध्ये चेक इन केलेलं आहे. एक तुम्हाला जस्ट मी फक्त रूमचं एक टूर दाखवतो छोटीशी. ही आपली हा रूमचा दरवाजा, रूम नंबर 606. त्याच्यानंतर रूममध्ये इथं अलमारी आहे, कपडे वगैरे ठेवायला इथं. त्याच्यानंतर आरसा वगैरे, आणि जसं आपण एंटर करतो इथं बाथरूम आहे. आता सध्या तरी ओमकार गेलेला आहे. त्याच्यानंतर बघा इथं बेड आहे. ही बेड वगैरे एकदम सुपर डिलॅक्स बेड आहे, एकदम फुल्ली कुशन. वरती AC वगैरे, पण AC कुठे तुम्हाला इथं AC बघा, AC इथं सुपर डिलॅक्स बेड आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात जी मला 1 नंबर गोष्ट आवडली ती म्हणजे फ्रीज. या एवढ्या रूममध्ये छोटं फ्रीज आहे. हा बघा तुम्हाला दाखवतो. हा बघा इथं छोटं फ्रीज आहे. छोटं फ्रीज कसं भारी, जर आपण इलेक्ट्रिक गाडीमध्ये वगैरे कॅरी करू शकतो. आणि आम्हाला उगावणी जस्ट आपल्या कंपनीने आल्याला एक छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे. आणि बाहेर तुम्हाला, आणि इकडं बाहेर स्विमिंग पूल वगैरे. रिसॉर्ट तसं आहे ना, रिसॉर्ट खूप मोठं आहे. थोड्या वेळी आपल्याला आपण फ्रेश वगैरे या, तसं तुम्हाला मी दाखवतो की रिसॉर्ट किती मोठं आहे काय. आणि रिसॉर्टचं एक प्रायव्हेट बीच पण आहे. रिसॉर्टला लावून एक जस्ट 50 मीटर मागं, 50 ते 100 मीटर मागं बीच आहे. आता आपण पूर्ण फ्रेश होणार आहोत. त्याच्यानंतर एक आपली 1-2-3 ॲक्टिव्हिटीज आहे. त्यानंतर थोडं मी तुम्हाला रिसॉर्टची टूर दाखवतो. आणि जेवण एकदम क्लास होतं.
म्हणजे आतापर्यंत मी भरपूर रिसॉर्टला वगैरे गेलो स्टे केलेला आहे, पण ह्या रिसॉर्टचं मला जेवण एकदम क्लास आवडलं. तर आता मित्रांनो आपण पूर्ण मस्त फ्रेश झालो, तयार झालो आहे आणि आता आपण निघालेलो आहे पुढच्या इव्हेंटला, पुढच्या पार्टीला आणि पुढच्या ॲक्टिव्हिटीला. तर भेटूया मैदानात. तर आता तुम्हाला एक मी जस्ट बीचची झलक दाखवतो. आता आपण बीचकडे निघालेलो आहे आणि तुम्ही हे जे बघू शकता हे पूर्ण आपलं रिसॉर्ट आहे. तिथपासून तर इकडं पूर्ण खूप मोठा रिसॉर्ट आहे. मी म्हणतो 20 ते 30 एकरमध्ये आपलं पूर्ण रिसॉर्ट असतं. आणि आपली जी रूम आहे ती इकडच्या विल्लामध्ये इकडं जे ह्या ज्या रूम आहे फॉरेनर गेस्टसाठी असतात. इकडमधनं ही एक नदी आहे, बीचवर घेऊन जातो आहे मी. रिसॉर्ट एकदम छान आहे, रिसॉर्ट आवडलं. परत ह्या रिसॉर्टला 100% येणार. समोर जे असतं ते बीचची एक तुम्हाला व्हाईब दाखवतो. तर आता हा पूर्ण असा अखंड अरबी समुद्र तुम्ही बघू शकता. रेती चालू झालेली आता आणि कोकण भागात, सिंधुदुर्ग भागात पूर्ण तुम्हाला पांढरीच रेती आढळून येईल. थोडं मुंबई साईडला जी रेती आहे ती पूर्ण काळी वगैरे रेती आहे. इकडे तुम्ही बीचची वाईब वगैरे बघू शकता. पूर्ण व्यवस्थित वेल लोकेटेड बीच इकडे. बीचवर खूप मोठी गर्दी. हे आपल्याकडे पूर्ण मागं पूर्ण रिसॉर्ट और ये आपका भाई. आणि मित्रांनो बऱ्यापैकी समुद्राच्या किनारे तुम्हाला असे बोट दिसून येतील की जास्त खोलवर जाऊ नका, कारण आता समुद्राला आहे ना भरती आली चालू झाली बघा. कारण समुद्राच्या लाटांचा स्पीड वाढलेला आहे आणि जास्त खोलवर टिपमध्ये पोहायला वगैरे जाऊ नका. बाकी जो एन्जॉय तुम्हाला करायचा तो एन्जॉय साईडला करा, फक्त जास्त डीपमध्ये पोहायला जात नका. तर डेव्हिड शेट काय करू राहील बघा, सुपरमॅन पोल देत आहे ते डेव्हिड शेट. तर मित्रांनो आता आपलं पूर्ण फंक्शन एक छोटेसे परत ॲक्टिव्हिटी झालेली आहे. त्यानंतर आपल्याला एक कंपनीकडून एक छोटंसं गिफ्ट मिळालेलं आहे. टी-शर्ट्स, हुडीज वगैरे मिळाले आहेत. आणि आता एक संध्याकाळचा माहोल झालेला आहे एकदम पूर्ण. आता सनसेट झालेला आहे, तो आपण काय तुम्हाला दाखवू शकलो नाही, पण जी बीचची नाईट लाईफ असेल तुम्हाला एक थोडक्यात दाखवतो मी. ही बीचची नाईट लाईफ पूर्ण इकडं खूप अजून पुढे आहे. इकडं आपला पाठीमाग रिसॉर्ट आणि समोर सनसेट झाला दिसतोय तुम्हाला. आणि आता भरपूर अंधार वगैरे पडत आलेला आहे. नाईट लाईफ चालू आहे, एन्जॉय वगैरे चालू आहे. जसे जसे काही मजा वगैरे येईल तुम्हाला पुढे दाखवत जातो. स्टे ट्यून. तुम्ही नाद्रेचं स्विमिंग पूलचं थीम बघू शकता. पूर्ण निळ्या पद्धतीने थीम केलेली आहे. खाली लाईट पाण्यामध्ये पूर्णपणे लाईट जोडलेले आहे, ज्यामुळं पूर्ण पाणी हे निळं दिसून येतं. आणि हे बघा आपली टोळी फुल चिल करताना. तिकडं जर खाली आहे तिकडं जो मोठा पूल दिसतोय तो पूल सीधा बीचकडे जातो. आणि इकडं आपली मागं रिसॉर्ट. आता थोड्याच वेळात आपली पार्टी चालू होणार आहे. तर आपण मग पार्टी अटेंड करायला जाणार आहे. इथं काय दारू वगैरे काही घेत नाही, पण ठीक आहे तुम्हाला तरी पण दाखवतो. तर मित्रांनो आता फायनल आपली रात्रीची पार्टीला आपण आलेलो आहे. तुम्ही वाईफ चेक करू शकता. वाईफ कशा तर मित्रांनो आता जवळजवळ 3 वाजत आलेले. 3 दुपारचे नाही, रात्रीचे 3 वाजत आलेले. पार्टी वगैरे संपली आपली. आता जेवण केलं, डाळ खिचडी खाल्ली आणि आता आज खूप थकलो, कारण आज आपण पुण्यावरनं सकाळी आलो, दुपारी आलो. त्यानंतर 2-3 ॲक्टिव्हिटीज झाल्या, आज पार्टी झाली, थोडं फिरलो बीचवर वगैरे, त्यामुळे खूप थकलेलं आहे. आणि आता जवळ 3:30 वाजलेले. तर आता झोपणार. सकाळी पुन्हा 9ला रेडी होऊन आपल्याला पुन्हा नवीन इव्हेंट अटेंड करायचा आहे. तर आजच्यासाठी एवढंच. तर भेटूया पुन्हा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री.